बापरे बाप, काय साईज चपातीचा बघा. थाळीमध्ये पातळ भाजी आहे, सुक्की भाजी आहे, फ्लावरची, वरण आहे. मला आवडते त्यामुळे मी परत दादाला मागवले. मला आता इथे 1 वर्ष आलं. 1 वर्ष झालं. 1 वर्ष आलं. रोज रेग्युलर येतात. जेवण घरच्यासारखं फील होतं म्हणून आम्ही दररोज इथे देतो. चपाती आम्ही एक भाजी ठेवा पण बंद नका ठेवा. बरोबर, एक्झॅक्ट. हा, आता जोपर्यंत आहे तोपर्यंत द्यायचं. हां हां, आता नाहीतर जगाला नाहीतर आपणाला बी नाही. बरोबर बरोबर. मित्रांनो, हा यांचा मेनू आहे. व्हेज थाळी 100 रुपयाला आहे. चपाती भाजी 60 रुपये. चपाती भाजी 2 भाजी आहे. पहिल्याच्यात 1 भाजी आहे 60 रुपयाला आहे. चपाती भाजी 2 भाजी 70 रुपयाला. डाळ भात आहे 60 रुपयाला आहे. चपाती भाजी 10 रुपयाला आहे ना. कमी आहे कारण का असा टाइम आहे की सिलेंडर जे आहे, सिलेंडरचा तुटवडा तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच ठिकाणी आहे. कारण का युद्ध चालू आहे त्यामुळे आपला सिलेंडर गॅस जो आहे तो बाहेरून आयात केला जातो आणि तो तुटवडा इथे निर्माण झालेला आहे आपल्या देशामध्ये. त्यामुळे आता सिलेंडर पण कमी झालं आहे, त्यामुळे तिथला मेनू कमी आहे. त्याचा मेनू जबरदस्त असतो. मी दुपारची जवळपास 12:30 झालेला आहे आणि जेवायचं होतं आणि साईनाथनगर म्हटलं की एक बॅचलर मुलांचं योग्य ठिकाण आहे, सगळ्यांना आवडतं ठिकाण आहे. बरेच बॅचलर लोक इथं राहतात आणि मी पण 2017-18ला इथे राहिलेलो आहे आणि बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे. आणि ही जी मेस आहे आता मी तिकडे गेल्यानंतर चालू झाली आणि आता मित्र इथं राहतो, मित्राला भेटायला येतो आणि अजून मधून इथं जेवायला येतो. ते म्हणजे हॉटेल संस्कृती आहे. बरोबर. हां, तर मित्रांनो ही आहे दुपोळी चपाती आहे आणि बघा. हो काय, बघा इकडे शेकतात ताई. बघा किती मोठी चपाती. बापरे बाप, 2 चपात्या खायच्या आणि गारच 2 चपात्याच भूक जाते. मी नेहमी येतो इकडे 2 चपात्या जेवण द्यायच्या. एवढी मोठी चपाती बनवायची सोपं नाही आहे. तुम्ही चपाती बघितली का किती मोठे 2 चपातीत निघार होतो. पण काय आता बॅचलर पोरांचं असं आहे, बरेच इथं आता पुढे जे आहेत लायब्ररी आहे, लायब्ररीमध्ये बरेच पोरं असतात अभ्यासाला आणि नेमके पोरं इथं येत असतात आणि असेच पोरं शोधत असतात आम्हाला कमी किमतीत कुठे जेवायला चांगलं मिळतं. तर आपल्याजवळ आता थाळी आलेली आहे मस्त छानपैकी. व्हेज थाळी, व्हेजच जेवतो. नॉनव्हेज पण मिळतं इथं, म्हणजे अंडाकरी वगैरे मिळते. ते अंडाकरी मी खात नाही. नॉनव्हेज थाळी आता मागवलेली आहे. मेसला मी जेवलेलो आहे पण या मेस सारखं जेवण मला कुठे भेटलेलं नाही. मस्त बघी चपातीचा आकार तुम्ही बघितला ना, जबरदस्त चपातीचा मोठा आकार आहे. मस्त वरण येतं, 2 भाज्या येतात, राईस येतो आणि ते पण कमी किमतीमध्ये. बघा थाळीमध्ये पातळ भाजी आहे, सुक्की भाजी आहे, फ्लावरची, वरण आहे, भात आहे आणि इथे छान अशा 2 चपात्या आहे. याच्यामध्ये कांदा आहे. अजून काय पाहिजे असं छान असं जेवण भेटलं ना एकदम आनंद होतो. चला आता जेवण करतो मी. मेन ठिकाण आहे. या ठिकाणाहून टाटा मोटर्स असो, महिंद्रा कंपनी असो, बाकी हिंजवडी साईडच्या कंपन्या असो, सगळ्या कंपन्या जवळ आहे आणि त्यामुळे सगळे बॅचलर लोक इथं राहतात. एकमेव ठिकाण आहे त्यामुळे इथे मेस पण भरपूर आहेत. पण काही मेसेस अशा जबरदस्त आहेत, जसं हे हॉटेल संस्कृती आहे. एकदम घरगुती जेवण जेवल्यासारखं होतं. हा का मी दिसतो का?
फ्लावरची भाजी म्हटलं, फ्लावर आणि मटार जबरदस्त आवडते. सुकी भाजी तर जबरदस्त आवडते मला. आता विषय असा आहे, पायाला थोडी जखम झाली होती. मी म्हटलं चला आता संस्कृती मेसला भेट देऊया साईनाथ नगरमध्ये आणि जेवण पण करूया. रँडमली मस्त त्यांचा व्हिडिओ पण बनवूया. कारण कमी पैशात छान असं जेवण जर भेटत होतं मजाच वेगळी असते. मित्रांनो, फ्लावरची भाजी आहे, मला आवडते त्यामुळे मी परत द्यायला मागवले. आणि फ्लावरची भाजी देतात, कुठली पण भाजी देतात. तुम्ही भाजी मागा, सुकी भाजी मागा की पातळ भाजी मागा, दोन्ही पण भाजी मिळतात. आता 2 चपात्या आहे, 2 चपात्या संपत आलेल्या माझ्या. अजून काय पाहिजे? बोलता बोलता जेवता मी 4थी चपाती जेवतोय. पुढे एक मित्र बसलेला आहे, त्याचा गप्पा मारतोय, तो पण विचारतोय. आणि छान जेवण आहे मस्तपैकी. बऱ्याच दिवसांना आलो इकडे, त्यामुळे येणं होत नाही, अधूनमधून येत राहतो. त्यामुळे आणि बऱ्याच इथं मेस आहे, जेवलेलो पण मी बऱ्याच ठिकाणी. असं जेवायला भेटत नाही. काय मेस आहे, नाव चांगलं ठेवतात, जयपूर सॉरी नाव घेऊ शकत नाही कोणाचं, पण असं जेवण पण असायला पाहिजे. आता इथं मित्र बसलाय, त्याला पण विचारलं. मित्रांनो, रविवार आहे, माझं जेवण संपलेलं आता. मस्तपैकी जेवलो, मस्त फ्लावरची भाजी, परत चण्याची भाजी जेवलो, चपात्या मोठ्या मोठ्या तुम्ही बघितल्या असेल. मस्तपैकी 1 नाही 4 चपात्या जेवलो आज मी. तसं 2च जेवतो आणि आज 4 चपात्या, असं घरी जेवल्यासारखं लागलं मला. तर आता इथे बॅचलर मुलं आहेत, बॅचलर मुलांना ते हवं चांगलं जेवण कुठे मिळतं ते येतात. तर आता इथं 2-3 मित्र बसले आहेत, त्यांना विचारूया ते कधीपासून येतात आणि त्यांना जेवण कसं वाटतं इथलं. तुझं नाव काय? ओंकार खोत. कधीपासून येते? मला झाली 2 वर्षे. 2 वर्षापासून मी येते. रेग्युलर येतो? हा, रेग्युलर. आम्ही कसं वाटतं? जेवण घरच्यासारखं फील होते म्हणून आम्ही दररोज इथे येतो. मागे उडतात. माझं नाव किरण मोहिते. मी पण 2 वर्ष झाले येतोय जेवण करायला. अच्छा अच्छा. सेम घरच्यासारखी फिलिंग आज त्यांची. काय विषय, तुम्ही राईस जेवताय? आज मी बाहेरून खाऊन आलो त्यामुळे त्यामुळे आज राईस खाऊन आलो. अच्छा अच्छा अच्छा. जेवण करतो काय कामाला? हा, मी जॉबला? जॉबला आहे बाहेर इंडस्ट्री. तुम्ही पण? मी पण जॉबला आहे. अच्छा अच्छा. 1 वर्ष झालं? 1 वर्षाला रोज रेग्युलर येतो. रेग्युलर येतात? हो. जेवण कसं वाटतं? जेवण खूप चांगलं. मी हे पण म्हणजे मेस सोडून दुसरीकडे जातच नाही जेवण. अच्छा अच्छा. हो. ते सहज असतं, चांगलं जेवण भेटलं. घरचं जेवण आहे. घरचं जेवण. मी मसाले वगैरे ते सर्व स्वतः बनवतो, त्याच्यामुळे ते घरचं जेवण जेवल्यासारखं वाटतं. मित्रांनो, मेस बघा कुठे आहे. शिवमुद्रा कम्युनिकेशन आहे इथे, भैरूजी मार्केट आहे आणि अगदी उंबराचं झाड पण आहे दत्ताचं. तिथे अशी मेस आहे, हे बघा ते मेस आहे आणि ते बोर्ड पण लावलेला आहे. असं साईनाथ नगर आहे. इथं ज्या आता ओनर आहेत, त्या काकू आहेत, त्या मेस चालवतात. तर त्यांना विचारूया आता, कारण का आता कंडिशन तुम्हाला माहिती आहे कशी आहे. बाहेर त्याच्यात युद्ध चालू आहे, त्याची जड आपल्याला पोचते आणि गॅसचा तोडगा आपल्याला भासतोय, कारण का गॅस बाहेरनंच आहेत होतो. काकू तुमचं नाव काय? माझं नाव सुवर्णा. सुवर्णा उत्तम दोलतडे. अच्छा अच्छा अच्छा. आता काकू मेस बद्दल काय सांगू शकता तुमच्या? मेस मी आता 2 वर्षापासून चालवते इथे मेस. हां आणि माझी मेस खूप छान पद्धतीने चालते. हां. आणि जी मुलं आहेत ना, त्या मुलांना मी घरगुती जेवण देण्याचा प्रयत्न करते. अच्छा अच्छा. आणि माझ्या हातचं खूप मुलांना, सगळ्या मुलांना आवडतं जेवण. हा, मी चपात्या तर बघितल्याच, खूप जबरदस्त असतात. हो, माझं भाजी. स्वतः मी बनवते. अच्छा अच्छा. हा, आपल्याकडे आचार्य नाहीये, वेटर नाहीये, काही नाही. अच्छा अच्छा. स्वतः मी बनवते आणि जी बी मी भाज्या बनवाल मुलांना खूप आवडतात. हो बरोबर. त्याच्या आधी वांग, शेवगा आपले बरेचसे पोरं खात नव्हते. बरोबर. आता जी बी काय बनवल चांगल्या पद्धतीचा मी द्यायचा प्रयत्न करते, ती खातात. बरोबर. आणि आता काय सिलेंडरचं कसं आहे विषय? सिलेंडर आता सिलेंडर मुळाला खूप म्हणजे हे आहे, तरी बरं म्हणतात चपाती आणि 1 भाजी ठेवा, पण बंद नका ठेवू. बरोबर, एक्झॅक्ट. आता जोपर्यंत आहे तोपर्यंत द्यायचं. हा हा.
आता नाहीतर जगाला नाहीतर आपणाला बी नाहीये बरोबर बरोबर आलेच हा हा बरोबर बरोबर हा त्यामुळे लवकर सरकारने जर आम्हाला सिलेंडरचं थोडंसं उपलब्ध करून दिलं तर मुलांना जेवण मिळेल. बरोबर एक्झॅक्टच बरोबर हा कारण बाहेरून राहिलेले खूप मुलं आहेत ना. बरोबर बरोबर 12 महिने बरोबर आणि जसं- आणि हा बोला बोला जशी मेस चालू आहे तसं माझ्या मुलांना जे मी करेल हा हा ते मुलं आवडीने खातात आणि जेवढा आम्ही प्रयत्न चांगला द्यायचा करतो हा हा ते चांगलाच देतो आम्ही घरगुती आणि आम्ही सगळी फॅमिली आम्ही इथं जेवतो सगळे. बरोबर आता मेसचं प्राइस वगैरे सांगा. मेसची प्राइस आधी होते 80 रुपयाला राईस प्लेट देत होते हा. आता गॅस मुळे 100 रुपयाला केली. बरोबर एक्झॅक्टच हा हा गॅस पण मागला ना बरोबर गॅस आहे. पण मागला. चपाती भाजी 50 ला देत होता आता ते 60 केले 10 रुपये वाढवले. बरोबर बरोबर एक्झॅक्टच एक्झॅक्ट तरी काही ना मुलं म्हणतात आता सगळेच वाढले तर हा बरोबर तुम्हाला पण आम्हाला काय एक्झॅक्ट नाही. छानपैकी 2 भाजी 4 चपात्या राईस कांदा अजून काय पाहिजे. बॅचलर मुलांना हेच लागतं. बॅचलर असो की कोणीही असो की जेवण चांगलं भेटलं ना तर माणूस आनंदी राहतो आणि काम व्यवस्थित करतो. तर मित्रांनो तुम्ही जर साईनाथनगरमध्ये आले तर नक्की एकदा संस्कृती हॉटेल म्हणजे संस्कृती मेसच आहे ती. बरेच बॅचलर तिथे जेवायला येतात. नक्की भेट द्या. तुम्हाला दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे व्हेज नॉनव्हेज आणि व्हेज तर मी जेवतो जबरदस्त आहे आणि नॉनव्हेजमध्ये पण बरेच प्रकार आहे. पण आताची जी कंडिशन आहे थोडी सिलेंडरमध्ये डागडुग चालू आहे त्यामुळे अजून हे परिस्थिती सुरळीत झाली का अजून तुम्हाला सगळे पदार्थ जेवायला भेटतील. तर नक्की एकदा भेट द्या आणि भेटूया अशाच नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत टाटा बाय बाय.